नमस्कार, माझं नाव राजश्री. आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे माझे प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन. एक आई, एक हाऊसवाईफ आणि एक स्वतःची स्वप्न बाळगणारी स्त्री म्हणून सकाळी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, मुलांना कसं सांभाळायचं आणि तरीही स्वतःला कसं पुढे घ्यायचं हे सगळं मी माझ्या दिवसातून शिकले आहे. मी माझा दिवस थोडा लवकर सुरू करते, कारण हीच वेळ माझी मी टाईम असते. घर शांत असतं, मुलं झोपलेली असतात आणि मी स्वतःसाठी एक कप चहा घेऊन बसते. हा छोटासा वेळ मला संपूर्ण दिवस ऊर्जा देतो. आपण आई आहोत, पण याचा अर्थ आपण स्वतःला विसरायचं असं नाही. दिवसभर घर, मुलं, काम आपल्याभोवती खूप काही असतं. पण स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, ते आपली गरज आहे. जेणेकरून आपण आनंदी राहू, मजबूत राहू आणि आपल्या कुटुंबाला अजून चांगलं देऊ शकतो. मुलं उठली की घराची खरी धावपळ सुरू होते. नाश्ता, त्यांच्या शाळेची तयारी, त्यांच्या छोट्या-छोट्या गरजा. कधी-कधी खरंच थकवा येतो, पण मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते, आपणच आपल्या घराचं हृदय आहोत. आपण चांगल्या मूडमध्ये असू तर घरही सकारात्मक राहील. दिवसातली सगळी कामं एकदम करू नका. 3 गोष्टी प्रायोरिटी ठेवा. 1 घराची बेसिक कामं, 2 मुलांची काळजी, 3 आणि तिसरं आपली स्वप्न. मुलं त्यांच्या कामात मग्न झाले, की मी माझ्यासाठी वेळ ठेवते. कधी नोट्स लिहिते, कधी ब्लॉग शूट करते, कधी एडिटिंग करते, कधी काही नवीन शिकते. काही मिनिटं जरी मिळाली तरी मी ते मोठ्या आयुष्याच्या स्वप्नांसाठी वापरते. कारण घरात बसूनही आपण खूप काही करू शकतो. ऑनलाईन काम, यूट्यूब, छोटासा होम बिझनेस, स्किल्स शिकणं. प्रश्न वेळेचा नसतो, मनाचा असतो. मुलं त्यांच्या कामात मग्न झाली, की मी माझ्यासाठी वेळ ठेवते. कधी नोट्स लिहिते, कधी ब्लॉग शूट करते, कधी एडिटिंग करते, कधी काही काम नवीन शिकते. काही मिनिटं जरी मिळाली तरी मी माझ्या आयुष्याच्या स्वप्नासाठी वापरते. कारण घरात बसूनही आपण खूप काही करू शकतो. एक ऑनलाईन काम, यूट्यूब, छोटासा होम बिझनेस, स्किल्स शिकणं. प्रश्न वेळेचा नसतो, मनाचा असतो. बऱ्याच वेळा घरात राहणाऱ्या महिलांना लोक कमी लेखतात, पण खरं सांगायचं तर सगळ्यात मोठं व्यवस्थापन घर चालवणं असतं. आपली किंमत आपणच ओळखली पाहिजे. आपण काहीतरी करू शकतो, मोठं करू शकतो, फक्त पहिले पाऊल टाकायचं. म्हणूनच माझी प्रत्येक सकाळ एक संधी आहे स्वतःला घडवण्याची, मुलांना चांगलं देण्याची आणि माझ्या स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने एक छोटंसं पाऊल टाकण्याची. तुम्हीही तुमच्या दिवसात कमीत कमी 20 मिनिटं फक्त तो स्वतःसाठी ठेवा. लिहा, शिका, प्लॅन करा, प्रगती करा. लक्षात ठेवा, हाऊसवाईफ म्हणजे थांबलेलं आयुष्य नाही. हाऊसवाईफ म्हणजे नव्या सुरुवातीची शक्ती. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.